नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. परळी तालुक्यामध्ये लेंडेवाडी ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती. शेजारी असलेल्या तळ्यातील पाणी आटल्यामुळे नागरिकांची 4 ते 5 किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी वणवण. परभणी जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर. येलदरीमध्ये 40% जलसाठा शिल्लक तर अनेक लघु प्रकल्प कोरडे ठाक. बुलढाण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना आणली चिल्लर. 25,000ची चिल्लर आणल्यानं उमेदवाराची चर्चा. असलम शहा हसन शहा असं त्याचं नाव. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचं पोस्टर. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल. परभणीमध्ये ठाकरे गटाकडून खासदार संजय जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज. विरोधी पक्षनेते अंबरदास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, फौजिया खान यांची उपस्थिती. अर्ज भरल्यानंतर शक्तीप्रदर्शन. आनंदराज आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. आनंदराज आंबेडकरांचा अमरावतीत जोरदार शक्तीप्रदर्शन. रविकांत तुपकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी तुपकरांकडून शक्तीप्रदर्शन. लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी जामखेडमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर पहिल्यांदाच आमदार राम शिंदे आणि भाजप खासदार सुजय विखे बैठकीसाठी एकत्र. बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल. प्रतापराव जाधवांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. महायुतीचे नेते, आमदार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार मुटकुळे यांच्यामध्ये वाशिममध्ये गुप्त बैठक. हेमंत पाटलांच्या उमेदवारीसाठी बांगरांचे प्रयत्न तर मुटकुळेंकडून पाटलांच्या उमेदवारीला विरोध. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली अद्याप गुलदस्त्यात. यंदा मी हॅट्रिक करणारच, भाजप खासदार आणि लोकसभा उमेदवार संजय काका पाटलांचा निर्धार. संजय काका पाटलांकडून प्रचाराचा धडाका सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा होणार. उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये तर 3 मेला कणकवलीमध्ये सभा होणार. आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर. बारामती इथल्या काँग्रेस कमिटी कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी साधला संवाद. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री नारायण राणे यांची भेट. राणेंच्या पुण्यातल्या निवासस्थानी झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा. संजय मंडलिकांनी घेतली जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारणानगरमध्ये विनय कोरे यांच्या कार्यालयात दोघांची भेट. धुळे लोकसभेचा भाजपचा उमेदवार बदलणार या चर्चा पोरखे. खासदार सुभाष भामरे यांचं उमेदवार बदलावरती वक्तव्य. 3 लाखांपेक्षा जास्त मतानं नवनीत राणा निवडून येतील. नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या कडूंच्या वक्तव्याला आमदार रवी राणा यांचं प्रत्युत्तर. तर 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली. 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही. आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात अमोल कोल्हेंविरोधात बॅनर झळकले. विद्यमान खासदार साहेब, तुम्ही 5 वर्ष कुठे होता? आता प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा मिळाला? बॅनरमधनं सवाल. निष्ठा म्हणून शरद पवारांच्या नावावर मतं मागितली जातात. शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले. पवार यांच्या जागी तुम्ही कुठेच नाही. आढळरावांचा अमोल कोल्हेंवर निशाणा. सुनील तटकरेंना मोठ्या मतानं निवडून आणू. नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम. महायुतीचं काम करणार भरत गोगावले यांचं वक्तव्य. शरद पवारांनी विदर्भातील प्रकल्प पळवले, पूर्ण होऊ दिले नाहीत. पवार वर्ध्यामध्ये आल्यानं काहीही फरक पडणार नाही. वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांची शरद पवारांवर टीका. भंडाऱ्यात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांची उपस्थिती. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारेंकडून प्रचाराला सुरुवात. सुधाकर शृंगारे यांची उदगीर शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी. परभणीमध्ये महादेव जानकरांकडून अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांच्या भेटीगाठी. काँग्रेसचे माजी महापौर माजुलाला यांचीही घेतली भेट. नांदेडमध्ये भाजपची शीख बांधवांसोबत संवाद बैठक. बैठकीत अशोक चव्हाण, प्रताप चिखलीकरांचं शीख बांधवांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन.
श्रीरामपुरामध्ये आरपीआय आठवले गटाचा निर्धार मिळावा. शिर्डीची जागा आठवलेंना सोडण्याची मागणी. अन्यथा शिर्डी आणि नगर दक्षिणमध्ये आरपीआय निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांचा निर्धार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी वंचितकडनं काका जोशी यांना उमेदवारी जाहीर. काका जोशी हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचारी. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये शेकापला खिंडार तालुक्यातील 2 शेकाप नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश. आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. बीडमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 जणांचा अजित पवार गटात प्रवेश. रत्नागिरीच्या खेडमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल. सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये हे वक्तव्य आणि सदानंद कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर कारवाई. गोंदियामध्ये प्रशासनाकडून मतदानाचा टक्का 75 इतका पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू. गेल्या निवडणुकीत 68.27% झालं होतं मतदान. वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. उपक्रमात 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये इको फ्रेंडली मतदान बूथ. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात विविध रोपांची लागवड. भंडारा जिल्ह्यात 11 मतदान केंद्रांचं नेतृत्व येणार महिलांच्या हाती. मतदान केंद्राचं सर्व संचलन स्त्री शक्ती करणार. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. नाशिकमध्ये स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचं बुकिंग सुरू. नाशिकचे गोल्फ क्लब मैदान चर्चेत. राजकीय पक्षांकडून प्रचाराची तयारी सुरू. भीमाशंकरमध्ये दिलीप वळसे पाटलांसाठी महाजलाभिषेक. वळसे पाटलांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी हा अभिषेक. घरात पाय घसरून पडल्यानं वळसे पाटील यांच्या खुब्याला आणि हाताला मार. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये बॅरिकेड्स लावले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगानं प्रशासनाची तयारी. पोलीस बंदोबस्तात वाढ. नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन फुटून शेतात पाणी. शेतातील कांदा भुईसपाट. लाखो रुपयांचं नुकसान. गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद होत असल्यानं पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. पोषक हवामान आणि सिंचनाची सोय नसल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक. लातूरच्या आडत बाजारामध्ये तुरीला चांगला भाव. 10,300 रुपये प्रति क्विंटल दरानं तुरीची झाली विक्री. जळगावच्या मुक्ताईनगर बाजारामध्ये नव्या लसणाची आवक वाढली. लसणाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव. गोंदिया जिल्ह्यातल्या 26,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनसचे 56 कोटी जमा. शासनाच्या धान उत्पादन शेतकऱ्यांना मिळणारा बोनस जमा. कर अजून 98,000 शेतकरी बोनसपासून वंचित. कराडमध्ये बोगस जात प्रमाणपत्र देऊन मागास राखीव मतदारसंघात उमेदवार उभा केल्याचा निषेध. दलित महासंघ आणि बहुजन समता पक्ष येत्या शनिवारी काँग्रेस भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. नंदुरबारमधील नेत्रांग शेवाडी महामार्गाची दुरवस्था. तातडीनं काम सुरू केल्यास जन आंदोलन करण्याचा सामाजिक संघटना आणि नागरिकांचा इशारा. नंदुरबारमध्ये चारा महागल्यानं शेतकरी अडचणीत. शेतकऱ्यांना आता पाणी टंचाईसह चारा टंचाईचा सामना करावा लागणार. राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. बीडमध्ये उन्हाचा पारा वाढला. मुख्य रस्त्यांवरती आणि बाजारपेठेत शुकशुकाट. उन्हाचा पारा वाढल्यानं नागरिकांची तुरळक गर्दी. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाच्या झाडांची कत्तल. वनविभाग काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं. परभणीमध्ये वाहतूक शाखेकडून नियम मोडणाऱ्या 4 चाकी वाहनांवरती कारवाई. तर नियम पाळून सहकार्य करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड नगरपंचायतीनं चौकात लावली कर भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलक. नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांचे कराच्या रकमेसह बॅनर लावले. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात नजीक रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. तर तासाभरानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत. वाशिमच्या साखऱ्यामधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेच्या 18 विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड. जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षणासाठी ही शाळा प्रसिद्ध. उपचारादरम्यान उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार.
तर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 पेक्षा जास्त मालमत्ताधारकांची नळजोडणी खंडित, तर महापालिकेची कारवाई आणि कर संकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू। प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विभागातून पुणे ते दानापूर विशेष रेल्वे, पुणे ते दानापूर एकेरी सेवा सुरू। उन्हाळी सुट्टीला जाणारी गर्दी रोखण्यासाठी निर्णय। आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम, पालिकेकडून 150 फायरमन्सची भरती।